12:50 झाले ना, मग 1 वाजता तो सत्र सुरू करायचा गडबड होईल. आपल्याला लावलंय ना काय तिथे हां. चल बाई का सुरुवात. व्यासपीठावर विराजमान मान्यवर व येथे उपस्थित आदरणीय संस्कृती काढण्यासाठी जोरदार हात वर करणार होत्या. आपल्या समोर सादर करीत आहे शिक्षणात संस्कारांचे महत्त्व या विषयावर आपलं मनोगत व्यक्त करत आहे संस्कृती काठवले. व्यासपीठावर विराजमान मान्यवर व येथे उपस्थित आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. माझे नाव संस्कृती धनाजी काठोले. शाळावाडी इयत्ता 6वी मध्ये मी शिकत आहे. मित्रांनो, शिक्षण आणि संस्कार हे जगण्याचे मूलमंत्र आहेत. शिक्षण कधी झुकू देत नाही आणि संस्कार कधी दुराचारी बनून देत नाही. होय मित्रांनो, आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे शिक्षण संस्काराचे महत्त्व. आपण सर्वांनी माझे भाषण शांत श्रवण करावे ही आपणास जे बाहेर विद्यार्थी शौचालयाकडे चालल्यात प्लीज जागेवर बसा. आता जागेवर बसा. झाले तुमचं सर्व उपक्रम सगळे प्रोग्राम तुमचे संपले. आता प्लीज तुमच्यासाठी चिमोडे विद्यार्थी इथे तुमचा थकवा घालवण्यासाठी आल्यात. त्यांचा अभ्यास बुडवून आल्यात. ते तुमच्यासाठी त्यांच्यातले कलागुण दाखवून तुमच्यामध्ये आनंद देण्यासाठी ते इथे आल्यात. त्याचा आनंद लुटा. सर एक कविता बोलते, एक कडवं बोला. पटकन हे येतील सगळेजण. हा, लोककवी प्रशांत मोरे यांची एक कविता आहे. एक पहिलं कडवं आपल्यासमोर सादर करते. जीन फाटत या तिथंच वावा धागा ग बाई दुःखाच्या कष्टानं लिंपाव्या भेगा. जीन फाटत या तिथंच वावा धागा ग बाई दुःखाच्या कष्टानं लिंपाव्या भेगा. बाई दुःखाच्या कष्टानं लिंपाव्या भेगा. कधी उन्हाला द्यावा आधार, कधी उन्हाला द्यावा आधार. गाव बुडणारा सोसावा पूर, गाव बुडणारा सोसावा पूर. कधी उन्हाला द्यावा आधार, गाव बुडणारा सोसावा पूर. काटे पायात ऋतून तरी उन्हाच होऊन. बोरी बाभळीच्या होती बागा ग बाई दुःखाच्या कष्टानं लिंपाव्या भेगा. बाई दुःखाच्या कष्टानं लिंपाव्या भेगा. म्हणजे कष्ट करणं हे आपल्याला पर्याप्त आहे. कष्टाला कोणताही ऑप्शन नाही. जर तुम्ही कष्ट केले, मेहनत घेतली तर तुम्ही तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी, सफल करण्यासाठी नक्कीच परिपूर्ण व्हाल. आणि त्यासाठी कष्टाला पर्याय नाही, हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आणि हेच तंत्र जमतं आपल्या मराठी शाळेतल्या शिक्षकांना, मग ते माध्यमिकचे असो किंवा प्राथमिकचे. आणि इथे आमचा मराठी शाळेतला शिक्षक हा कुठेच कमी पडत नाही. जोरदार होता सर्व शिक्षकांसाठी. व्यासपीठावर विराजमान मान्यवर व येथे उपस्थित आदरणीय गुरुजन वर्ग व माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा सप्रेम नमस्कार. माझे नाव संस्कृती धनाजी काठोले. शाळावाडी इयत्ता 6वी मध्ये मी शिकत आहे. मित्रांनो, शिक्षण आणि संस्कार हे जगण्याचे मूलमंत्र आहेत. शिक्षण कधी झुकू देत नाही आणि संस्कार कधी दुराचारी बनून देत नाही. होय मित्रांनो, आजच्या माझ्या भाषणाचा विषय आहे शिक्षण संस्काराचे महत्त्व. आपण सर्वांनी माझे भाषण शांतपणाने श्रवण करा
करावे ही आपणास नम्र विनंती. तेजस्पर्शाने दूर होई अंधार, जैसा मुलाचा वृक्ष असे आधार, तसा मन घडवी संस्कार, मन उद्धारी संस्कार. मित्रांनो, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षणाला खूप मोठं महत्त्व आहे. शिक्षण आपल्याला ज्ञान, कौशल्य, विचार करण्याची क्षमता देते, परंतु शिक्षणात जर चांगल्या संस्कारांची जोड नसेल तर ते शिक्षण अपूर्ण ठरते. संस्कार आणि शिक्षण एकमेकांना पूरक आहेत. मित्रांनो, संस्कार म्हणजे तरी काय हो? संस्कार म्हणजे चांगल्या सवयी, विचारांची शुद्धता, माणूसपण, नम्रता, आदर या सर्वांचा मिलाप म्हणजे संस्कार होय. शिक्षण माणसाला शहाणं करते तर संस्कार त्याला चांगले माणूस बनवितात. हिंदवी स्वराज्य स्थापन करावी जिजाऊंची इच्छा छत्रपती शिवाजी राजांनी पूर्ण केली, कारण तसे संस्कार जिजाऊंनी शिवभावर केले होते. खरा तो एकाची धर्म, जगाला प्रेम अर्पावे हा संदेश देणारे साने गुरुजी असोत किंवा बंधू आणि भगिनींना बोलून जग जिंकणारे स्वामी विवेकानंद असोत, या व्यक्तींना महान बनविले ते त्यांच्यावर झालेल्या संस्कारामुळेच. म्हणून मला म्हणावेसे वाटते, मना भूषवी संस्कार, मना तेजवी संस्कार, मना आधार संस्कार, मना आकारी संस्कार. आता शिक्षणात संस्कार कसे महत्त्वाचे? तर शाळा ही फक्त पुस्तकी ज्ञान देण्यासाठी नसते, तर तिथे आपल्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा विकास होत असतो. वडीलधाऱ्या लोकांप्रती आदर, प्रामाणिकपणा, पर्यावरणाची काळजी घेणं असे हे गुण आपल्यात निर्माण होत असतात. वृक्षारोपण करा हा संदेश केवळ कोणा शाळेचा प्रकल्प नाही, तर त्यामागचा आदरभाव आणि जबाबदारीची भावना संस्कारातून तयार होत असते. पण मित्रांनो, आजच्या धावत्या युगात संस्काराची उणीवच जाणवत आहे असे मला राहून वाटते. आजची मुलं पुस्तकं वाचण्याची, मोबाईल आणि गॅजेट्समध्ये अडकून पडली आहेत. वाचन संस्कृतीचा ऱ्हास झाला आहे, त्यामुळे त्यांना निसर्ग, सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व वाटत नाही. विभक्त कुटुंब पद्धती, पालकांचं कामासाठी जास्त वेळ घराबाहेर आणणं, मुलांना कमी वेळ देणं यासारख्या गोष्टी मुले घडण्याऐवजी बिघडण्याकडे होत आहेत. यांसारख्या अशा परिस्थितीत शिक्षक, पालक मुलांना योग्य ते मार्गदर्शन करायलाच हवे. मुलाला केवळ यशस्वी बनवून चालणार नाही, तर चांगली व्यक्ती, चांगलं माणूस बनवण्याचे प्रयत्न करणे तितकेच आवश्यक आहे. एखादा व्यक्ती खूप ज्ञानी असेल, पण त्याचं इतरांशी वर्तन जर वाईट असेल, त्याचं ज्ञान, त्याचं शिक्षण अपूर्ण ठरते. म्हणूनच मला म्हणावेसे वाटते, संस्काराची खून झाले की मानवाचे गुण उधळले जातात. संस्काराचे खून झाले की मानवाचे गुण उधळले जातात. अहंकारी पाश जकडला की पूर्वजनांचे ऋण कुदळले जातात. मित्रांनो, संस्कारामुळेच माणसाचे व्यक्तिमत्व आधी उजळतं. चांगले संस्कार असणाऱ्या व्यक्तींना समाजात मान मिळतो. महात्मा गांधीजींनी सत्य आणि अहिंसेचे संस्कार संपूर्ण आयुष्यभर जपले, म्हणून त्यांना जगभरात मान सन्मान मिळाला. आजही त्यांचे नाव आपण आदराने घेतो, त्यांच्या आदर्शाचे आपण पालन करतो. म्हणूनच मित्रांनो, गुरूंचे शब्द संस्काराची शिदोरी जीवनातील अंधाराला दूर करी. शिकवतात जगण्याचे खरे तत्वज्ञान, संस्कारेच आयुष्याचे सत्य आधार. मित्रांनो, शिक्षण हे महत्त्वाचे आहेच. ते आपल्याला कुटुंबातून आई, वडील, आजी, आजोबा, वडीलधारी व्यक्ती, शाळेत आपल्या आदरणीय गुरुजन देतच असतात. पण शिक्षणात जर चांगल्या संस्कारांची जोड असेल तर शिक्षणाची खरी फळं दिसतील. अन्यथा संस्काराच्या अभावी शिक्षित व्यक्तीकडून वैयक्तिक, सामाजिक स्वास्थ्य बिघडण्याच्या घटना घडू शकतात आणि घडतातही. म्हणून आपण सर्वांनी आपल्या जीवनात चांगल्या संस्काराची जोपासना करायलाच हवी. शेवटी एवढेच म्हणते मित्रांनो, प्रत्येक फळावर उमटतात संस्कार. प्रत्येक